टाकण्यासाठी अलिबागचा सुपरस्टार अक्षय पाटील राटामोदो विकेट. पहिला बॉल खोलात टाकला, लाऊड फील सूरज पाटील साठी. सूरज पाटीलच्या विकेटसाठी पाहायला मिळाली. अगदी आपण पाहिला यॉर्करचा प्रयत्न होता, लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल रन त्या ठिकाणी मिळाली. अकाउंट ओपन झालं उल्मेनोड या टीमचं. एक धाव या ठिकाणी मिळेल पहिल्या चेंडूवरती. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये टीम उल्मेनोड या संघाला. पहिला बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला खरं तर सिंगल आली. स्ट्राईक एंडला आता खेळाडू होतील आर्यन नाईक. कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये सध्या चर्चेमध्ये असणारा बामणडोंगरीचा सुपर यंगस्टार आर्यन नाईक बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज होतोय. बघा या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. अनेक वेळा या गोष्टी पहिल्या दिवसापासून पाहायला मिळाल्या. कारण जेव्हा जेव्हा आपण पाहिलं या रबर बॉलमध्ये पाऊस पडतो किंवा चिखलामध्ये बॉल त्या ठिकाणी जातो तेव्हा ग्रीप प्रॉपर हातामध्ये राहत नाहीये बॉलची. आणि अशा गोष्टी आपण घडताना सातत्याने पाहिल्या. शॉर्ट प्लेन हुक करायचा आहे, बॅटची एज घेत मात्र बॉल निघाला मागे. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप, सीमारेषा पार. पहिला खणखणीत चौकार. पहिला चौकार खणखणीत सणसणीत पाहायला मिळाला आर्यन नाईकच्या बॅटमधून. असं म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर. पहिला बॉल त्याने पुल करण्याचा प्रयत्न केला परंतु हलकीशी कडा घेत बॉल मागच्या दिशेने गेला. पहिल्या लढतीपासून आपण पहिल्या दिवसापासून बॅकवर्ड क्षेत्राकडे धावा जास्त आल्या. कारण गोलंदाजांकडे असणारा वेग आणि त्यानंतर बॅटला स्पर्श करून तो वेग आणखीन द्विगुणित होतोय. विकेट किपरच्या मागे असणाऱ्या क्षेत्ररक्षकांना प्रचंड मेहनत करावी लागली. हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केला, ऑन साईडला मिड विकेटच्या क्षेत्राकडे खेळले. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल रन या बॉलवरती मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा आपण जर पाहिल्या धाव फलकावरती आतापर्यंत बिनबाद 6 धावा. अर्धशतकीय इनिंग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. अनेक रेकॉर्ड्स पाहिले. इंडिव्हिज्युअल धावा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता बंटी जोशीपेठ. टीमचा खेळाडू इनसाइड आउट. क्या बात आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण. सूरज पाटीलच्या बॅटमधून धमाका चौकार. खेळाडू करण मडवी पहिल्या दिवसामध्ये ज्याने अर्धशतकीय खेळ साकारली. त्यानंतर आपण पाहिला बंटी जोशी, विश्वजित मात्रे अभ्या त्याच्याही बॅटमधून आपण पाहिले अर्धशतक. नागेश वाडेकर आयकॉन खेळाडू त्याच्याही बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळालं. ऑन साईडला फटका. डीप मध्ये फील्डर धावतो बॉलच्या मागे. अगदी लास्ट मोमेंटला त्या ठिकाणी बॉलला थांबवलंय. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील बॅटिंग करत असताना सूरज पाटीलला उल्मेनोड या टीमला. अर्धशतकीय इनिंग आपण जर पाहिल्या प्रफुल्ल पाटील यांच्या नावावरती देखील राहिलं. कुशल गुरव त्याची बॅटिंग पाहण्यासारखी होती कारण भर पावसामुळे त्याने अर्धशतक ठोकलं होतं. केतन मात्रे आयकॉन खेळाडू त्याच्या बॅटमधून देखील अर्धशतकीय इनिंग पाहायला मिळाली. मेडन ओव्हरचा कारनामा काल आपण पाहिला. छोटे ठाकूर अभिजित ठाकूर यांच्या नावावरती राहिला. विघ्नेश पाटील यांच्या नावावरती देखील आपण खरं तर पाहिली. विकेट हॅट्रिक पाहायला मिळाले. असे रेकॉर्ड्स तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. जाऊया आपण मॅचकडे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आल्या बिनबाद 12. फलकावरती आल्या बिनबाद 12. चांगला स्टार्ट कारण एकही विकेट गमावलेला नाहीये. या मैदानावरती किमान 80+ रन तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये बनवावे लागतील कारण याही धावा चेसेबल आहेत. नवीन गोलंदाज आदर्श पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. मी मगाशी म्हटलं पाटलांचा बोलबाला तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल कारण एका बाजूला कॅप्टन अक्षय पाटील, दुसऱ्या बाजूला कॅप्टन सूरज पाटील यांना आपण पाहताय. यावेळी वागरनचा हा खेळाडू, अलिबाग वागरनचा खेळाडू आदर्श पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. लालचंद गाभण
खरं तर लिजन खेळाडू सध्या सामन्यांचा आनंद घेतात, त्यांचंही स्वागत. राऊंड द विकेट. पहिला बॉल, क्या बात आहे, टर्न विथ बाउन्स. बघा विशिष्ट पद्धतीचा अँगल क्रिएट केला. राऊंड विकेट आले, कोण बनवला, बरोबर उजव्याच्या बाहेर बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. या ठिकाणी आपण पाहिला डॉट बॉल, ज्या ठिकाणी श्रेयस कदम हे नाव चर्चेमध्ये राहिलं. आज हा खरं तर सामना फार महत्वाचा आहे. पुन्हा एकदा पाय टाकण्याचा प्रयत्न आहे, डाऊन द लेग, पंचांचा इशारा, इट्स वाईट. एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये उलबेनोड टीमला रामवाडी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक विवेकजी जोशी या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर पंच केला बॉलला, पूल करत असताना बॉल निघालाय त्या ठिकाणी स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून. इट्स आउट ऑफ द पार्क. या आजच्या दिवसातील पहिला षटकार आर्यन नाईकच्या बॅटमधून. थोडासा ऍडजस्टेबल होता, अगदी लास्ट मुमेंटला त्या ठिकाणी दिशा दिली. चांगली बॅटिंग आर्यन नाईक यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पुन्हा एकदा स्लॉग हिटचा प्रयत्न होता, थोडेसे अक्रॉस लाईन शफल झाले होते, परंतु फटक्यामध्ये सफल नाही आहेत. त्या ठिकाणी आपण पाहिला हा डॉट बॉल. उजव्याच्या बाहेर येऊन या ठिकाणी बॉलला टार्गेट करायचं होतं ऑन साईडला, परंतु बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्टच झालेला नाही, त्यामुळे हा निर्धाव चेंडू आपण त्या ठिकाणी पाहिला. आदर्श पाटील यांच्या माध्यमातून स्विच करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस धाडस दाखवतो आर्यन नाईक या षटकामध्ये. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. कमी वयाचा खेळाडू असताना देखील प्रचंड धाडस त्याने दाखवलं. अनेक नामांकित स्पर्धांमध्ये जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमसाठी त्याने भरपूर चांगलं योगदान दिलं. येणाऱ्या कालखंडामध्ये पनवेल नव्हे तर रायगड जिल्ह्याचा हा सुपरस्टार असेल यातील मात्र शंका नाही आहे, कारण त्याची मेहनत, त्याचा परफॉर्मन्स हा देखील तितकाच उल्लेखनीय राहिले. आणि आतापर्यंत आपण पाहिलं या मॅचमध्ये वैयक्तिक त्याच्या बॅटमधून 11 धावा. पुन्हा एकदा फास्ट अँड फ्युरियस वेगवान चेंडू आहे. विकेट थोडीशी ओलसर आहे, त्याचा फायदा गोलंदाजांना होतोय. जितकी विकेट ओलसर राहील तितका बॉल वेगाने निघेल विकेट किपरच्या हातामध्ये. प्रचंड वेग या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि यावेळेला आपण पाहिला खरं तर आणखीन एक डॉट बॉल. खरं तर आदर्श पाटील हा खेळाडू युवी स्पोर्ट्स अलिबाग टीमचा प्रमुख गोलंदाज आहे. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले, इनसाइड आउट बॉलला ढकलले, बिग डीप कव्हर पॉइंटच्या अगदी मागे बॅकवर्ड पॉइंटला बॉल निघाला. त्या ठिकाणी सीमा रेषेचं दर्शन घेण्यासाठी 4 धावा, चौकार. चौकार शेवटच्या बॉलवरती मिळाला. आर्यन नाईक वैयक्तिक खेळतो. 8 बॉल 15 वरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती 23. मी उल्लेख केला आदर्श पाटील वागरंजा खेळाडू. जवळजवळ 17,500 पॉईंटची बोली या खेळाडूला लागली. आणि का लागली असावी, या टीम मधला नव्हे तर अलिबागचा एक जबरदस्त गोलंदाज म्हणून त्याची ओळख राहिली. आणि आज त्याला मात्र या संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली. बघा लगेचच फिल्डिंग लावून घ्या. शॉर्ट टीम मीटिंग विनंती राहील प्रत्येक संघ नायकाला. सेकंड ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा. एका बाजूला युवी स्पोर्ट्स अलिबाग या टीमला आपण पाहताय. संघाचे संघ मालक या ठिकाणी खरं तर युवराज आमच्या मंचावरती सामन्याचा आनंद घेतात, युवराजजी पाटील. आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आदरणीय सौभाग्यवती चित्रलेखाताई पाटील, सर्वांच्या लाडक्या चिवूताई यांच्या वतीनं आम्हाला टी शर्ट्स देखील स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र राज्य मीडिया सेल आघाडी अध्यक्षा देखील आहेत आणि शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्ता देखील आहेत. अभ्यासू असं हे व्यक्तिमत्व. खरं तर सामाजिक बांधिलकी जपताना अनेक वेळा आपण पाहिला गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या आमच्या चिवूताई, त्यांचं आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं. खरं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान राहिलं. ज्या आपल्या खरं तर मुली आहेत त्या मुलींसाठी मोफत सायकल वाटप त्यांच्या माध्यमातून शाळेच्या खरं तर कामासाठी होताना पण पाहायला मिळालं. पूरग्रस्त बांधवांना देखील त्यांच्या मदतीने भरघोस मदत होताना पाहायला मिळाली. कोविडच्या कालखंडामध्ये तर लाजवाब काम त्यांचं राहिलं समाजासाठी. अशा एक दमदार खरं तर अशा खऱ्या दमदार नेतृत्व म्हणजे आदरणीय सौभाग्यवती चित्रलेखाताई पाटील उर्फ चिवूताई. आणि क्रिकेटसाठी अलिबागच्या क्रिकेटला दिशा गती देण्यासाठी त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट असं आयोजन म्हणजे PNP चषकाचं आयोजन आपण अलिबाग नगरीमध्ये पाहिलं. न भूतो न भविष्यती त्या स्पर्धेच्या खरं तर त्या आयोजक देखील आहेत. आणि आज त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला टी शर्ट देखील स्पॉन्सर करण्यात आल्या, त्याबद्दल त्यांचं
पुन्हा एकदा आपण या ठिकाणी मनापासून खरं तर आभार व्यक्त करूया. स्पर्धेचा नक्कीच आनंद घेत असेल तर नक्कीच या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सर्व आयोजकांच्या वतीनं आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानतोय. डॉट बॉलने सुरुवात केली या षटकाला अक्षय पाटील टीम कॅप्टन. अक्षय पाटीलने सांगितलं कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू उलवनोड टीमला. परंतु एका बाजूला सूरज पाटीलला डॉमिनेट केलंय. आणखीन एक चांगला बॉल स्विंग बॉल, क्या बात आहे. रायगड प्रीमियर लीगचं 5वं पर्व आपण डे नाईट पाहिलं. पहिल्या पर्वामध्ये अक्षयचा संघ अगदी मोठ्या मार्जिनने पराभूत झाला आणि त्यानंतर अक्षयने केलेलं कमबॅक हा संघ त्यांचा बक्षीसपात्र राहिला होता. त्यामुळे अक्षय जिद्दी आणि एक चिकाटीचा खेळाडू आहे. यावेळेला देखील पुलचा प्रयत्न आहे. प्रॉपर टायमिंग नाही आहे. स्क्वेअरलेकडे बॉल निघालाय. फक्त सिंगल रन या चेंडूवरती मिळाली. आता परत थांबवलंय उलमनोड टीमला या ठिकाणी कमी धावसंख्येवरती. कारण या स्पर्धेमध्ये 90+ रन देखील तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाहीयेत. कारण हे रबर बॉल फॉर्मॅट आहे आणि हे मैदान आपण जर पाहिलं फलंदाजांसाठी नंदनवर राहिलं. परंतु काल छोटे ठाकूर अभिजितने एक मेडन षटक टाकलं हे देखील विसरता कामा नये या मैदान स्पर्धेमध्ये. पायात टाकलाय बॉल ऑन साईडला. वृषा सायानं बॉलला उडवलंय मिड विकेटच्या बाहेर. आर्यन नाईकचा धमाका षटकार. मैदान ज्या ठिकाणी बसलेलं आहे अगदी मैदानाच्या समोर तुम्ही पाहताय दिवंगत लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय नवी विमानतळ. त्या विमानतळाच्या अगदी बाजूला हे क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणावरती रायगड जिल्ह्याची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा रायगड प्रीमियर लीग 2025 रबर बॉल क्रिकेटचं हे फॉर्मॅट. मागचा बॉल पायात त्याच्यावरती बॉटम हँडचा योग्य वापर त्या ठिकाणी पाहिला आर्यन नाईकचा आणि त्यानंतर मात्र तो षटकार पाहायला मिळाला. तदनंतर सिंगल घेत असताना एंड बदलला. धावसंख्येमध्ये आता हळूहळू वाढ होत चालल्या. टोटल धाव फलकावरती आपण पाहिला 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 31 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. 31 धावा धाव फलकावरती आहेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल कट केला. बॉलला डीप कव्हर पॉइंटला फिल्डर आहे त्या ठिकाणी तैनात. पहिली सिंगल घेतली. सेकंडचा कॉल रिस्क घेत असताना सूरज पाटील पोहोचलाय त्या ठिकाणी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. 2 धावा या बॉलवरती मिळाल्या आणि या 2 रनच्या मदतीने पहिल्या 3 षटकांचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या उलवानोड संघाची धावसंख्या धाव फलकावरती बिनबाद 33. हॅलो थँक्यू रोशन. नेक्स्ट मॅच आयन्स 11 कोलकी टीमचे कॅप्टन मयूर वाघमारे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी I11 ओवे संघाचे कॅप्टन परेश ठाकूर. दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. 3 ओव्हरचा खेळ संपला. ड्रिंक्स ब्रेक मैदानाकडे झालेला आहे आणि 12वा खेळाडू त्या ठिकाणी ड्रिंक्स ट्रॉली घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता स्ट्रॅटर्जी आखली जाईल. रणनीती बनवावी लागेल सूरज पाटीलला. एकही विकेट गमावलेला नाही आहे. त्यामुळे आता 18 चेंडूंवरती येणाऱ्या 18 बॉलवरती आक्रमण आणि आक्रमणच करावं लागेल. बघा पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी राहील याची नोंद पुढच्या दोन्ही संघ नायकाने घ्या. दोन्ही टीमच्या कॅप्टनला नम्रतेची विनंती राहील. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी असेल त्यामुळे दोन्ही कॅप्टन आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. आणखीन एक मोठा सामना ऑन स्क्रीन आपण पाहत आहे. या ठिकाणी युवराज पाटील या खरं तर अलिबाग संघाचे संघ मालक आहेत. त्यांच्या बरोबरीने 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व संदेशी पाटील कॅप्टन खरं तर बामणडोंगरी टीमचे तेजस मात्रे सध्या मॅनेजरच्या भूमिकेमध्ये आहेत. सुहास शेठ गोंधळी यांनाही आपण पाहताय. फुल लेन बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केलाय. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आलाय 4थ्या षटकामध्ये आदर्श पाटील. बघा नेक्स्ट मॅच I11 ओवे कॅप्टन परेश ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला असेल आयांश 11 कोळके कॅप्टन मयूर वाघमारे. विशाल जितेकर विजय आणि त्यांच्या समवेत आकाश सारेकरांचे चिरंजीव ध्रुव यांना आपण पाहताय. मंचावरती संजय दादा मात्रे हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत.
पुन्हा एकदा फुल लेन बॉल. सूरज पाटीलला पूर्णपणे डॉमिनेट केलं या इनिंग मध्ये अलिबागच्या गोलंदाजाने. या ही वेळेला बघा हा बॉल टप्पा पडला, खाली राहिला, सबमरीन ज्याला म्हणता येईल, उजव्याच्या बाहेर वाईड कॉरिडॉर ज्याला म्हणतात, वाईड लाईनच्या हातून बॉल ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल राऊंड द विकेट. पुन्हा एकदा पायात टाकला बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट, वाईड स्लॉंग ऑनला, बॉल चालला वेगाने, वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, खणखणीत चौकार. आज होम ग्राउंड वरती रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर तुम्हाला आयांश 11 कोळके संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल. कुणाल तारेकरला देखील आज आपण अलिबाग संघामध्ये खेळताना पाहणार आहोत. त्यामुळे पारगावचे समर्थक देखील मोठ्या संख्येने तुम्हाला मैदानाच्या अवतीभोवती चहूबाजूला या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन सूरज पाटील. पाटील मात्र आता दमदार कामगिरी करावी लागेल आदर्श पाटीलच्या अगेन्स्ट. याही वेळेला ओव्हर पिच धीम्या गतीचा बॉल, इनसाइड आउट खेळले, प्रॉपर कनेक्शन नाहीये. डीप मध्ये फिल्डर बॉल 38 सर्कलच्या आतमध्ये विसावलाय. सेकंडचा कॉल. 2 धावा कंप्लीट होत असताना धावसंख्याची गती वाढली. टोटल धावा धाव फलकावरती आहेत 40. ऑन स्क्रीन आपण पाहताय खरं तर बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय. या ठिकाणी जबरदस्त खेळाडू आयकॉनच्या भूमिकेमध्ये असेल श्रेयश कदम हे नाव सध्या चर्चेमध्ये आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. श्रेयश कदम यांची बॅटिंग पाहण्यासाठी देखील प्रेक्षक तुम्हाला आतुरतेने या ठिकाणी पाहायला मिळतील. मैदानाच्या बाहेर चहूबाजूला प्रेक्षकांची गर्दी, ऑनलाईन देखील व्ह्यूअर्स तुम्हाला मोठ्या संख्येने पाहायला मिळतील. या स्पर्धेचा आनंद घेत असताना रायगड जिल्ह्यातील आमचे दिग्गज पॅकर, कर्जत तालुक्यातील सालवड गावचे गणेशजी पाटील, गणेशजी कदम अभ्यासव या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. खूप खरं तर प्रेक्षकांनी मात्र या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. चांगली पसंती या स्पर्धेला मिळाली. आयोजन कसं असावं, नियोजन कशा पद्धतीने करावं, आदर्श स्पोर्ट्स पनवेल यांनी करून दाखवलं. त्यांचे सर्व सहकारी. ऑन साइडला फटका, बॉल मात्र चला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दणदण करत सीमारेषा पार, रन्स मिळतील 4, चौकार. चौकार या बॉलवरती आला. धावांची गती वाढवणारा हा फटका. मस्ट रेडेड 445 रन ऑन स्कोर. स्कोर कार्ड आपण पाहता 45 धावा धाव फलकावरती. एकही विकेट गमावलेला नाहीये. पुन्हा एकदा गुडघा टेकत यावेळेला देखील त्याच दिशेने ऍक्शन रिप्ले. बॉल मात्र झाला एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे. 4 धावा, चौकार. फोर ओव्हर कंप्लीट. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 अर्धशतकाच्या उंबरट्यावर. त्याला बघा हे आमचं खरं तर व्यासपीठ आहे. या ठिकाणी रायगड प्रीमियर लीगचं समालोचन कक्ष, खेळाडू कक्ष आणि अगदी मधोमध रायगड प्रीमियर लीग, आदर्श स्पोर्ट्स आयोजित रायगड प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धा. उत्तम असं हे व्यासपीठ. आणि व्यासपीठ अक्षरशः गजबजून भरलं. पहिल्या दिवसापासून आज तागायत आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती या मंचावरती पाहायला मिळेल. आणि प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी केला जातो. VIP डाईस सध्या आपण पाहताय. सुहास शेठ गोंधळी या ठिकाणी उलमरोड संघाचे संघ मालक तेजसजी म्हात्रे, व्यवस्थापक संदेशजी पाटील आणि युवराज पाटील अलिबाग संघाचे खरं तर संघ मालक, युवीस स्पोर्ट्स अलिबाग या संघाचे संघ मालक यांना आपण सध्या ऑन स्क्रीन पाहता. या सामन्यांचा, या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये खरं तर सर्वांचं स्वागत या ठिकाणी करूया. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 धावा आल्या. आता शेवटची 2 षटकं फार महत्वाची असतील. स्मार्ट एंटरटेनमेंट, स्मार्टर सेव्हिंग आता खरेदी करा. खरं तर सर्व या ॲडव्हर्टाईज तुम्ही पाहता. आमचे स्पॉन्सर्स त्यांचं देखील विशेष कौतुक. 5G टेलिकॉम यांचं देखील विशेष योगदान या स्पर्धेला राहिले. आमचे मित्र खरं तर साबुद्दीन शेख आणि त्यांच्याबरोबर निखिल मोकल आणि त्यांच्या सर्व सहकारी त्यांचंही विशेष कौतुक. आपल्या मराठी माणसाचं हक्काचं दुकान आवर्जून भेट द्या. पनवेल सोसायटीमध्ये हे खरं तर मोठा शॉप आहे मोबाईलचा. त्या ठिकाणी पण जाऊन भेट द्या. तुम्हाला त्या ठिकाणी 0 डाऊन पेमेंट मोबाईल मिळेल. तुमचा आवडता चॉईसचा मोबाईल मिळेल आणि भरपूर त्या ठिकाणी खरं तर तुम्हाला फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी आपण जरूर भेट द्या. रायगड प्रीमियर लीगचा हा खरं तर लोगो तुम्ही सध्या पाहता ऑन स्क्रीन.
ट्रॉफी खरं तर ही आकर्षक ट्रॉफी, कारण मागे एक बॅकग्राऊंडसाठी खेळाडू देखील उभा आहे आणि ही आकर्षक ट्रॉफी ही जिंकण्यासाठी प्रत्येकाला मेहनत करावी लागेल. त्या ठिकाणी प्रचंड संघर्ष या स्पर्धेमध्ये हा 100% करावा लागेल, कारण आकर्षक ट्रॉफी आहे. हा मान सन्मान जर तुम्हाला पटकावायचा असेल, मिळवायचा असेल तर तुम्हाला मैदानामध्ये घाम गावावा लागेल. जाऊया मॅचच्या दिशेने. आर्यन नाईक ऑन स्ट्राईक. आता त्याला करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये खरं तर सर्जिकल स्ट्राईक, फटक्यांची आतिषबाजी मैदानामध्ये करावीच लागेल, कारण 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 49 आल्या, आता 2 ओव्हरमध्ये किती येतील? किमान 30+ ही अपेक्षा राहील. त्या ठिकाणी व्यवस्थापक तेजस म्हात्रे, संघ मालक सुहास शेठ गोंधली यांची, कारण जर का 80+ रन गेल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला संघर्ष करता येईल पहिल्या या सामन्यामध्ये. बॉलिंग मार्कमध्ये शिरूविक, आणखीन एक मोठं नाव, अनुभवी खेळाडू, अलिबाग पेझारीचा हा खेळाडू. पहिला बॉल त्या ठिकाणी स्विंग केला, टर्न विथ बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला विकेट किपरच्या हातामध्ये. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु असं म्हणतात. ऑन स्क्रीन आपण सध्या शिरूविक यांना पाहत आहे. रायगड जिल्ह्यामधील अग्रनामांकित आणखीन एक अनुभवी खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज आहे. तर एका बाजूला येणाऱ्या खरं तर क्रिकेट क्षेत्रातला उभरता सितारा आर्यन नाईक, याही वेळेला स्लॉग हिटचा प्रयत्न आहे. बॉल चालला मिड विकेट क्षेत्राकडे अलॉंग विथ कार्पेट. एक सिंगल 50 कंप्लीट, 50 धावा धावफलकावरती आहेत. 4.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 50 धावा आल्या. फारसा इम्पॅक्ट खरं तर या जोडीला आतापर्यंत टाकता आलेला नाहीये, पण तो अजूनही वेळ गेलेली नाहीये. या स्पर्धेमध्ये 4 बॉल 4 षटकार आपण विश्वजित ठाकूरच्या माध्यमातून पाहिले. दर्शन बांदेकरने काय फलंदाजी केली होती शेवटच्या ओव्हरमध्ये नशीब नाईकच्या अगेन्स्ट. तशी इनिंग सूरज पाटील आर्यन नाईकला साकारावी लागेल. यावेळेला हॅमर केला बॉलला, मिस टायमिंग आहे फटका. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर धावतो बॉलच्या मागे. सेकंडचा कॉल, 2 धावा याही वेळा मिळतील बॅटिंग करत असताना. उलवानोड टीमला धावांची गती वाढवणं बंधनकारक राहील. यावेळेला सूरज पाटील, आर्यन नाईक या फलंदाजांना जर का धावा कमी आल्या तर मात्र प्रेशर राहील. सेकंड इनिंगमध्ये धावा वाचवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागेल सूरज पाटीलच्या टीमला. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाहीये. येणारे 9 चेंडू 9 बॉलवरती आक्रमण 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 करावं लागेल. याही वेळेला मिस टायमिंग आहे फटका. बॉल मागे सरकला, नशिबाची साथ. त्या ठिकाणी आउटफील्डने ढोका दिला, बॉल फिरला गरकन आणि निघाला त्या ठिकाणी थर्डमॅनला सीमा पार चौकार. कॅप्टन परेश ठाकूर आणि एका बाजूला आयांश 11 कोळके संघाचे कॅप्टन मयूर वाघमारे. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. मिड इनिंगमध्ये टॉस कंपल्सरी राहील, मॅन्डेटरी राहील. त्यामुळे प्लीज दोन्ही संघनायकांना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती, आपण टॉससाठी या ठिकाणी रिपोर्टिंग करा. 56 धावा अब तक 56, 4.4 चेंडूचा खेळ संपलाय. शिरूविकची ही गोलंदाजी क्या बात आहे, जबरदस्त स्पेल टाकलाय. गुड लेंथला टार्गेट केलाय आणि जास्तीत जास्त बॉल बाहेर काढले. आउटस्विंगचा वापर प्रॉपर केलाय शिरूविकने या षटकामध्ये. त्याच्याकडे असणारा अनुभव, त्याच्याकडे असणारं खरं तर गुणवत्ता, त्याचं कौशल्य, नैपुण्य त्याने या ओव्हरमध्ये सिद्ध केलं. परंतु यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी जास्तीचा बाहेर काढलेला चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलाय. एक्स्ट्रा रन इथे मिळेल नक्कीच बॅटिंग करत असताना उलमानो टीमला. एकही विकेट गमावलेला नाहीये. सध्या डगआउटमध्ये थोडी शांतता आहे, कारण सूरज पाटीलला अजूनही हवा तसा सूर गवसलेला नाहीये. तो त्यालाही आता आक्रमण करणं गरजेचं राहील. याही वेळेला हॅमर करायचा बॉल, मिस टायमिंग फटका. डीप फाईन लेगला बॉल निघालाय. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत. चांगली फील्ड पोझिशन खरं तर अलिबाग संघाची पाहायला मिळाली मोनाच्या माध्यमातून धावा वाचवण्यासाठी. इथे देखील सिंगल आली. 5 ओव्हरचा खेळ संपत असताना धावा धाव फलकावरती फक्त आणि फक्त बिनबाद 58. 5 ओव्हरचा खेळ संपला. 58 धावा. अक्षर अँड गोल्डी 11 उल्वेनोड या टीमला आपण सध्या पाहत आहे. बॅटिंग करत असताना एका बाजूला युवी स्पोर्ट्स अलिबाग. चर्चा होतं या ठिकाणी खेळाडूंमध्ये. अक्षय पाटील त्या ठिकाणी
महारूप जोगिलकर यांनाही आपण पाहतो ऑन स्क्रीन. कुणाल तारेकर चर्चा करतील. शेवटचं षटक तेही महत्त्वाचं आहे कारण पहिल्या 5 ओव्हरमध्ये चांगलं मोमेंटम मिळालं. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. टॉससाठी कॅप्टन मयूर आणि एका बाजूला परेश. चला आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. I11 ओवे तर एका बाजूला आयांश 11 कोळखे, अक्षय मुंडे कोळखे संघाचे संघ मालक आणि एका बाजूला कैलासदा मात्रे यांना करत आपण इन्व्हाइट करूया. आपण देखील या मंचावरती. लास्ट ओव्हर शेवटच्या ओव्हरला सुरुवात झाली. आकाश तौसलकर यस यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. 12th मॅनच्या भूमिकेमध्ये केगावचा आणखीन एक प्रतिभा व संपन्न खेळाडू आमच्या समेत खरं विपुल जॉईन झालाय. एक जबरदस्त फिरकीचा गोलंदाज तो 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये. त्यामुळे खरं तर हा संघ किती मजबूत आहे याची चर्चा होईल. एका बाजूला बोरल्याचा खरं तर फ्रंटलाईन गोलंदाज दर्शन पाटील तोही आमच्या समेत 12व्या खेळाडूच्या खरं तर भूमिकेमध्ये आहे. कदाचित इम्पॅक्ट प्लेअर असतील. त्यांचंही विशेष कौतुक आपण करूया. या टीममध्ये या फॉर्मॅटमध्ये निवड होणं ही सर्वात मोठी खरं तर तुमच्यासाठी गोष्ट आहे. कारण तुमच्याकडे असणारं टॅलेंट आणि त्या टॅलेंटच्या जोरावरती तुमची निवड झाली आहे. क्या बात आहे. वेगवान बॉल आकाश तौसलकरचा खरं तर आपण पाहिला. सूरज पाटीलला पुन्हा एकदा डॉमिनेट करतो. एक सिंगल या ठिकाणी मिळेल. एक सिंगलच्या मदतीने मात्र 22च्या स्वरूपात येस डेफिनेटली 22च्या स्वरूपात एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये उलमानोर टीमला 59 धाव फलकावरती आहेत. येणारे 5 बॉल मी मगाशी देखील म्हटलं किमान 80+ रन कोणत्याही परिस्थितीमध्ये बनवावं लागतील. कारण वरुण राजा रुसलाय आणि इथे मात्र लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट आर्यन नाईकने मात्र मारलाय. बॉलला लॉंग ऑनच्या बाहेर षटकार. कमालीचा फटका. छोटा पॅक बडा धमाका असंही म्हणावं लागेल आर्यन नाईक बद्दल. कमी वयाचा खेळाडू काय फटका सजवलाय. ओव्हर पिच पद्धतीचा हा बॉल फुल लेंथ होता. थोडे शफल झाले. स्लॉट मध्ये आला. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना हा षटकार. पुढचा बॉल ट्रॅक बदललाय गोलंदाजाने. ओव्हर द स्टम्प्स फिरून मारलाय. सुपला याही वेळेला फाईन लेगला टार्गेट केलाय. बॉल मात्र निघालाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. आर्यनच्या बॅटमधून चौकार. काल जो सुपला विशाल जितेकर यांच्या बॅटमधून पाहिला स्वस्तिक मात्रेच्या अगेन्स्ट खरं तर जबरदस्त प्रेक्षकांसाठी मात्र रम्य तो फटका पाहायला मिळाला. वेगाच्या अगेन्स्ट विशाल जितेकरची टेक्निक सुपला शॉटच्या माध्यमातून पाहायला मिळाली. याही वेळेला खरं तर आपण पाहिलं अप्पर कटचा प्रयत्न आहे. ऑन द टोस खेळायचा होता परंतु अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर असणारा चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. आणि त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मागणी फिल्डिंग टीमच्या माध्यमातून आली. बॉलिंग टीमने मात्र हा रिव्ह्यू वापरलाय. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. आपण लगेचच जाऊया तिसऱ्या पंचांकडे. तिसरे पंच असेल आमचे जय पवार सर, अनुभवी पंच. नामांकित स्पर्धांमध्ये त्यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्याने पाहिलं आणि स्वतः चांगले खेळाडू देखील आहेत. त्यांना आपण सध्या पाहूया वॉर रूममध्ये. वाईटसाठी हा करता रिव्ह्यू आला. सर हाईट फॅक्टर येस साईड लाईनच्या बाहेर वाईड लाईनच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल झाला की नाही हे चेक करायचं आहे. दूध का दूध और पाणी का पाणी. 70 रन 70 धाव फलकावरती आल्या. 7वं दशक पूर्ण झालंय विदाउट लॉस. ही जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभी आहे. परंतु आर्यन नाईक वैयक्तिक 15 बॉल 34 तर एका बाजूला 18 बॉल 30 वरती खेळतो कॅप्टन सूरज पाटील. इट्स वाईट. जो रिव्ह्यू घेतला तो गमावला. या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या युवी स्पोर्ट्स अलिबाग टीमने व्हाईट बॉलचा इशारा आला. फिल्डिंग लगेच लावून घ्या आणि विनंती राहील मयूर वाघमारे बघा ऑन स्क्रीन बघा भरपूर बाहेर जाणार चेंडू. अगदी योग्य निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. मेन अंपायर त्यांचंही कौतुक करावं लागेल. योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. व्हाईट बॉल. आता पुढचे 3 चेंडू तेही महत्वाचे असतील. शेवटचे 3 बॉल या पहिल्या इनिंग मधील असतील. 3 बॉलचा खेळ बाकी. हाफ ट्रॅकर आहे. शफल झाले होते परंतु बॉल मात्र चला डाव्या एसटी भरून ट्रॅव्हल होतोय असं पंचांनी सांगितलं. हा बॉल डॉट घोषित. बॅटिंग टीम रिव्ह्यू यस आता बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आलाय. मागच्या बॉलमध्ये फिल्डिंग टीमने रिव्ह्यू वापरला. 2 रिव्ह्यू आहेत. एका इनिंगसाठी 2 रिव्ह्यू आहेत.
एका बाजूला आता आर्यन नाईकने हा रिव्ह्यू वापरला, उल्मारोड संघाने रिव्ह्यूचा वापर केलाय. त्यांना वाटतं हा बॉल कदाचित त्या ठिकाणी डाव्या अशा बाहेरून निघाला असावा. पंचांनी सांगितलं फेअर डिलिव्हरी, पण तो निर्णय चेक केला जातं त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. इट्स अ फेअर डिलिव्हरी, अगदी योग्य बॉल आहे, लीगल बॉल, अगदी योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आर्यन नाईकच्या कडे आता 2 बॉल बाकी आहेत. यावेळेला ऑन द टॉस अप्पर कटचा प्रयत्न आहे, डीप कव्हर पॉइंटला फिल्डर आहे त्या ठिकाणी, वेल जज कॅच, पहिला विकेट मिळाला. अगदी शेवटचा बॉल बाकी आहे, परंतु जाता जाता 34 धावांची इनिंग साकारली. एकदा जोरदार डाव द्या आर्यन नाईकच्या या इनिंग साठी. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग.